तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आज माझा आहे फर्स्ट ब्लॉग आणि मी झोपेतून उठलेले आहे. आणि बघू शकता मी आता उठले. आता मी सूर्यनमस्कार करणार अगोदर. सूर्यनमस्कार केल्यानंतर मी नंतर माझे कामं करत असते नेहमीच. पण आज माझा फर्स्ट ब्लॉग आहे, तर मी म्हटलं चला दाखवावं तुम्हाला पण मी काय करते. सूर्यनमस्कार करून झालं आहे. आता मी जाणार किचनमध्ये. ठीक आहे, तर तुम्ही असंच माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू बघत राहा. आता आले मी किचनमध्ये आणि बघू शकता वॉशिंग मशीन समोरच ठेवलेली आहे. आणि हे आमचं किचन वाटा. रात्रीचे सगळे भांडे असे पसारा पडलेले आहे, रात्री जेवण केलेले भांडे. आणि आता पाणी नसल्यामुळे तसेच सगळे ठेवलेत भांडे. बघू शकता मी किचनमध्ये आले. सगळं किचन आवरून घेतलं आहे. मला रेकॉर्ड नाही करता याला एवढं. सगळे बेसिंगमध्ये भांडे टाकून दिलेत. आणि अजून गॅस वाटा पुसायचा आहे. रॅक बघू शकता 2-3 दिवस झाले काही मी लक्ष नव्हतं माझं एवढं कामामुळे. पण बघा किती घाण होऊन आहे रॅक. आता मी रॅकसुद्धा सगळं क्लीन करणार आहे. आणि डायरेक्ट क्लीन झाल्यानंतरच व्हिडिओ दाखवेल मी तुम्हाला. आणि तुम्हाला शूट करता येत नाही एवढं. हे बघा सगळं क्लीन केलं आहे मी. डबे वगैरे सगळं ओके करून ठेवलं आहे. आणि खारक वगैरे वर ठेवलेत, मी अगोदर खाली होते. आता बघा माझा हॉल दाखवते. हॉलमध्ये किती पसारा आहे बघू शकता. सगळा पसारा आहे. गावाकडनं शेंगा आणल्या होत्या त्या पण आहेत. आणि मी झाडू घेऊन फिरते. बघा हे बघा, काल मी शेंगा काढले होते. आणि बेड पण तसंच आहे. आणि काही टब बॉक्स वगैरे असं ठेवलेलं आहे. आणि सगळं पसारा आहे घरात. आता हे सगळं क्लीन झाल्यानंतरच मी तुम्हाला आफ्टरचा व्हिडिओ दाखवणार. बघा कसं क्लीन करते मी. हे क्लीन तर नाही केलं. आता बघा सगळं मी क्लीन केलं आहे. आणि क्लीन करून सगळं ओके करून तुम्हाला मी व्हिडिओ दाखवते. कारण तर मला एवढं शूट नाही करता येत, मी पहिले सांगितलं मी तुम्हाला. आणि बघा मी हे माझं बेडरूम सगळं क्लीन केलं आहे. हे माझं किचन पण मी सगळं क्लीन केलेलं आहे. आणि किचन वाटा पण सगळं क्लीन केलं आहे. फक्त पाणी नसल्यामुळे एवढं काही व्यवस्थित क्लीन नाही झालं आहे, पण बऱ्यापैकी झालं आहे. बघा तुम्हाला नळ पण मी चालू करून दाखवते. काहीच पाणी नाही आमच्या इथं आज. जरा इश्यू झाल्यामुळे पाणी बंद केलेलं आहे. आणि हे सगळं टोपलं वगैरे मी वर ठेवलं आहे. आणि बघा इथं रात्री भाजीचे वगैरे डाग आहे इथं तसेच. आणि जेवणाचे डाग आहे. आता मी तर काढली बघा, सगळं भाजीसाठी क्लीन मेथी केलं आणि मी. कोथिंबीर नाही, पालक आणि कोथिंबीर सॉरी. हे बघू शकता माझ्या हातात पालक आहे. आणि साईडने आता मी आले. कोथिंबीर, टमाटर. आणि आता मी आलेत माझ्या शॉपला. सॉरी मी व्हिडिओ नाही बनवू शकला आहे, मला नाही माहिती एवढं कसं बनवायचं म्हणून. तर आणि आता मी लागले साफसफाईला. आणि सगळं साफसफाई करणार आहे मी आता. तर हे मॅनिक्युलस थोडं घाण होतात खूप रोजच. कारण तर इथे मेट्रोचं काम चालू आहे आमच्या समोरच. तर लई धूळ येते अंदर. तर मी सगळं क्लिनिंग करणार.
बघू शकता मी सगळं क्लिनिंग केलं आहे आणि क्लिनिंग केल्यानंतर थोडे राहिलेच आहेत. आता बस वरचंच फक्त राहिले आहेत, खालचे सगळे झालेत. आता थोडे पुसून घ्यायचे आणि बस ठेवून द्यायचे, बस एवढंच राहिलं आहे. आणि बघू शकता लोक म्हणतात की नाही का तुम्हाला शॉपला तर काहीच काम असतात, तुम्ही शॉपवाल्यांचं तर लयच भारी आहेत, तुम्ही मस्त दिवसभर बसता आणि नाही का संध्याकाळी येता, बस एवढंच असतंय. तर ज्या लोकांना खरंच असं वाटतंय ना की शॉप असल्यावर खरंच खूप आराम असतो, त्या लोकांसाठी हा व्हिडिओ बघा. शॉपमध्ये ना असं मजदुरासारखं काम करावं लागतं आहे. हे तुमचं शॉप आहे पण तुम्ही तिथे ना कामगार पण आहेत म्हणूनच काम करावं लागतं आहे. आणि क्लिनिंग पण असणं खूप गरजेचं आहे. तर सगळं तुम्ही स्वतः करावं लागतं आहे, सगळं क्लिनिंग वगैरे. हां, जर तुमच्याकडे माणूस असेल तर तुम्ही त्याला सांगू शकता, पण सॉरी आमच्याकडे माणूस वगैरे लेडीज वगैरे कोण नाही कामाला. मी स्वतः सगळं करत असते क्लिनिंग आणि मला आवडतं आहे माझ्या शॉपची क्लिनिंग ठेवणं आणि मी हे नेहमीच करत असते. पण आता मी माझा फर्स्ट ब्लॉग